पावसाळ्यात ओढवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत पोहोचावी तसंच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढता यावं म्हणून एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेने स्थापन केलेलं टीडीआरएफ म्हणजेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे। त्याचा आढावा घेत याबाबत अधिक जाणून घेतले आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। सुरुवात झालेली आहे आणि पावसा दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्तीशी दोन हात करण्यासाठी ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि टीडीआरएफची टीम जी आहे ती सज्ज झालेली आहे। पावसामुळे उद्भवणाऱ्या मोठमोठ्या दुर्घटनांशी तीन हात करण्यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि ज्या काही साहित्य या संपूर्ण घटनेच्या दरम्यान लागतात त्याची तपासणी जी आहे ती आता टीडीआरएफची टीम जी आहे ती करताना पाहायला मिळत आहे। ही समोर असलेली टीडीआरएफची टीम आहे ज्या टीमनी संपूर्ण देशभरात आपलं नाव जे आहे ते गाजवलेलं आहे। एनडीआरएफच्या धर्तीवरती टीडीआरएफच्या टीमची निर्मिती केली होती आणि याच टीमनी उत्कृष्ट कामगिरी देखील बजावलेली आहे। मग पावसाळ्या दरम्यानची महालक्ष्मी एक्सप्रेसची दुर्घटना असेल, पूर परिस्थिती असेल, त्याचबरोबर इशालवाडीची दुर्घटना असेल, अशा मोठमोठ्या दुर्घटनेमध्ये ह्या टीडीआरएफची टीमने जी आहे ती मोठी कामगिरी बजावलेली आहे। अनेक जणांचे प्राण वाचवण्याचं काम जे आहे त्या टीडीआरएफच्या टीमनी केल्यामुळे संपूर्ण देशामध्ये ह्या टीडीआरएफचं टीमचं जे आहे ते कौतुक जे आहे ते होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। यंदा देखील ही टीडीआरएफची टीम देखील सज्ज झालेली आहे। मुसळधार जर पाऊस पडला आणि कुठलीही आपत्ती काळातली जर गरज लागली तर ही महानगरपालिकेची एनडीआरएफची टीम आणि ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती विभाग जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।